कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून चांगलाच एप्रिल फूल करण्यात आला आहे। गेले अनेक महिन्यांपासून बदलापूर पश्चिम परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। महाराष्ट्र प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे। याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी 1 एप्रिल 2024 पासून MIDC कडून 5 MLD अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन मंजुरी मिळाली असल्याचेही वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते। परंतु एप्रिल महिना सुरू होऊन सुमारे 10 दिवस उलटून देखील वाढीव पाणीपुरवठा तर नाहीच, परंतु सातत्याने मिळत असलेला पाणीपुरवठा देखील कमी झाला असल्याने वामन म्हात्रे यांनी नागरिकांचा एप्रिल फूल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केला आहे। अशा घोषणा भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या माध्यमातून आणि अजित पवार मित्रमंडळाच्या माध्यमातून किती दिवसापासून चालू आहे। राहिला प्रश्न बदलापूरच्या बाबतीत, मला वाटतं फेब्रुवारीच्या मध्य महिन्यामध्ये काहीतरी बदलापूरचे स्वयंघोषित नेते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते बदलापूरच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत। 1 एप्रिलपासून 5 MLD पाणी बदलापूरला देण्यात येईल अशा मोठमोठ्या वल्गना बदलापूरच्या लोकांना नागरिकांना करण्यात आल्या होत्या आणि त्याची मोठी जाहिरात करण्यात आली होती। आम्ही तर पूर्वी पण सांगतो हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे। पुन्हा सांगतो की हे जे 1 एप्रिलला बदलापूर शहराच्या नागरिकांना 5 MLD पाणी मिळणार आहे असं मोठमोठ्या जाहिराती झाल्या होत्या, त्याच वेळेस सांगितलं होतं हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे आणि 1 एप्रिल हे एप्रिल फूल होणार आहे। आज 1 एप्रिलपासून किती दिवस झाले, आजची तारीख जवळपास 1 आठवडा उलटला तरी बदलापूरच्या शहराच्या लोकांना एक थेंब पाणी नाही आहे। आणि वरती विरोधी पक्ष लोक सोडून द्या हो, या सत्तेत असणारे लोकच बोलतात की आम्ही उपोषण करू। उलट मी त्यांना म्हणतो कशाला उपोषण करताना, उपोषण करायची हिंमत जर असेल तर तुम्ही तिथं बसा आणि या सरकारच्या विरोधात तुम्ही घोषणा द्या। या केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या विरोधात तुम्ही घोषणा द्या आणि तेही जमत नसेल तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या, आम्ही तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करू आणि तुमची ही मागणी आहे ना ही मान्य करून सरकारकडनं करून घेऊ, याची शाश्वती आम्ही तुम्हाला देतो। आणि तेही जमत नसेल तर मी काय म्हणतो, गेल्या 10 वर्षापासून तुम्ही या भिवंडी लोकसभा 123 लोकसभा मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करताय काय? या बदलापूर शहराचे लोकसंख्येचा प्रश्न तोच आहे। या मतदारसंघाचा प्रश्न तो आहे, बरोबर, मतदारसंघाचा या भिवंडी लोकसभेच्या प्रश्नाचा तोच आहे। मग करता काय तुम्ही, गोट्या खेळताय काय? याच्या अगोदर तेच बोललो आणि आता पण ते बोलतोय मी। माझं वैयक्तिक कोणाशी वाद नाही आहे। बदलापूर शहराचे लोक विकास बघताय आणि तुम्ही काय बोलताय की मोदी साहेबांच्या नावावरती तुम्ही मला मतदान करा, मला निवडून द्या। मग तुम्ही काय करताय काय? तुम्ही लोकांना विश्वासात घेतात आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मी बदलापूरकरांना या भिवंडी लोकसभेच्या मतदारसंघाच्या 17 ते 18 लाख लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघाच्या लोकांना मी विनंती करतोय की हे भारतीय जनता पक्षाचे जे बाणगुळं जे आहेत हे तुम्हाला गृहीत पकडतात की हे कुठंच जाणार नाहीत, हे आम्हालाच वोटिंग करतील। की माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, माझ्या मातांनो, तुम्हाला माझी विनंती आहे या सरकारच्या विरोधात आणि हे तुम्हाला गृहीत पकडण्याच्या विरोधात आवाज उठवा आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही यांना झटका दाखवा की नाही, जनसामान्य लोकशाहीची ताकद, संविधान वाचण्याची ताकद किती असते यांना दाखवूया आपण। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।